नमस्कार, शुभप्रभात आणि शुभ सांच्यापार दोन प्रकारचे व्हिडिओ मी याच्यात ॲड केले आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे दिसणारा जे हायवे आहे, पेठशिवून शेलू पेंडू जाणारा नॅशनल हायवे सदा खराब ह्या रोडचं नाव आहे. आता या रोडचं नाव सदा खराब याच्यामुळं आहे की आपल्या भारतातून इंग्रज जाऊन 79 वर्षे झाले. फक्त त्या 79 वर्षामध्ये हे रोड जे आहे एकदा झालेलं आहे आणि दुसरं काम चालू आहे आता, पण ते कॉन्ट्रॅक्टदार अर्धवट काम करून पळून गेलेलं आहे. आणि हे जे पाणी दिसते ते पेठशिवणी गावात आणि फुलटवाडीच्या मधात एक छोटं तळं आहे, जे की ते तळं भरल्यामुळं हे पाणी रोडवरून जात आहे. तर तुम्हाला मी सांगू शकतो ह्या रोडचं नाव आहे नॅशनल हायवे सदा खराब. आता याचं नाव आहे, मी 3 प्रकारात तुम्हाला सांगणार आहे. पावसाळ्यामध्ये ह्या रोडवरून सदा पाणी आणि चिखल असते. हिवाळ्यामध्ये थोडे खड्डे असतात आणि उन्हाळ्यामध्ये गाडी कशी चालवावी हेच कळत नाही. म्हणून ह्या रोडचं नाव नॅशनल हायवे सदा खराब, जे की पेठशिवणीच्या बसस्टँडवरून शेलू पेंडूला जाणारा रोड आहे. आणि त्याच्यानंतर ते तळं भरल्यामुळं तळ्याच्या जे 200 मीटर अंतरावर घरं आहेत, त्या घराच्या खालून ऑटोमॅटिक असं चिरबंदी बांधकाम आहे. त्याच्यामधून असे वेगवेगळे जागी तुम्हाला झरे दिसतात. तर मी शूट केलेले आहे. तर हे झरे जे दिसणारे आहेत ते पेठशिवणी गावचेच रहिवासी आहे, जे शिवाजीराव पालमकर यांच्या जे घराच्या समोर ओटा आहे त्या ओट्यामधून हे संध्याकाळचं दृश्य खूप पाणी कमी आलं आणि जे सकाळी होते ते खूप जोरात येत होतं. आणि पाण्याचं वरून येणारा लोट कमी झाल्यामुळं पाणी ते कमी आता दाखवत आहे त्या सुराखामधून. आजू पाणी पडले की आजू ते वाढत असते. तर बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगू शकतो की मराठवाड्यामध्ये इतकं पाऊस पडलेला आहे की त्याची गणना पण मोपणं पण करता येत नाही. कोणी म्हणते 100 मिलीमीटर, पण मी तर सांगतो ढगफुटीपेक्षा जास्त 250 मिलीमीटर पाणी ही पेठशिवणी म्हणल्यापेक्षा मराठवाड्यात यंदा पाऊस काळ झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर हे नॅचरली चमत्कार.